पंढरीच्या वारीमधला एक मुख्य आकर्षित सोहळा म्हणजेच रिंगण सोहळा. तर हा सोहळा म्हणजे नक्की काय? तर एखादा दिवस किंवा एखादं ठिकाण ठरवून हा आनंदाचा, आध्यात्मिक आणि देखणा सोहळा साजरा केला जातो. तर हा सोहळा आयोजित करण्यासाठी मोठं मैदान ठरवलं जातं आणि त्या मैदानातून पालखीचा जो मानाचा अश्व असतो तो गोलाकार फिरतो आणि तो तिथून फिरून गेल्यानंतर त्याच्या पायाखालची जी माती असती, ती माती जे वारकरी किंवा भाविक असतात ते आपल्या कपाळाला लावतात आणि काही जण तो प्रसाद म्हणून घरी सुद्धा आणतात. कारण वारकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे की अश्वाच्या रूपात संतच त्या सोहळ्याला उपस्थिती लावतात. आणि ह्यातील रिंगण दोन प्रकारचे असते, उभे रिंगण आणि गोलाकार रिंगण. लाखोंच्या संख्येने भाविक वारकरी या सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले असतात. वारकरी जणू आनंदात भुरळूनच जातात, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करतात, तिथल्या मातीमध्ये स्वतःला झोकून देतात. तर अशा प्रकारचा वारीमधला हा सगळ्यात महत्त्वाचा, आनंदाचा आणि तितकाच आध्यात्मिक असणारा सोहळा म्हणजेच रिंगम सोहळा. तर हा श्रद्धेचं आणि आनंदाचं प्रतीक समजला जातो. रामकृष्ण हरी.